वर्चस्व होतं. मात्र पहिल्यांदाच कुठंतरी पंडित परिवार देखील बीडमध्ये डोकावतोय आणि त्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांचा हस्तक्षेप असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनं उतरणं असेल. आज शिवाजीदादा पंडितांनी एका कार्यालयाचं उद्घाटन देखील केलं. कोण येतंय कोण जातंय इकडं आम्ही लक्ष देत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहायचा मतं मागायचा अधिकार आहे. कोण गप्पा मारून जाणार आहे कोण काम करणार आहे हे लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळं निश्चितच 2 तारखेला या बाबतीत निर्णय जागरूक मतदार घेतील असा विश्वास आहे. त्याला जोडून दुसरा विषय की पंडित बीडमध्ये येत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही देखील गेवराईमध्ये जाऊन भाजपचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांची भेट घेतली आणि राजकीय चर्चा देखील झाली. थेट जरी सहभाग घेतला नसला तरी तुम्ही गेवराईत दौरा केला. एक काय चित्र असेल गेवराईचं? नाही, चित्र सगळीकडं स्पर्धा आहे. निवडणुकीमध्ये नगर परिषदेमध्ये स्पर्धा अधिक असते. अनेक पक्ष आहेत, अनेक नवीन पक्ष उदयाला आलेले आहेत. दांडा आणि झेंडा कुठले कुठं लागले ते कुणाच्याच लक्षात राहत नाही कोण कुठं गेलं काय राहिलं. तरी पण मला वाटतं त्या ठिकाणी पण स्पर्धा आहे आणि बदामराव पंडित बाळराजे यांनी चांगलं आव्हान त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. निश्चित गेवराई आत्तापर्यंत गेवराईकरांना साथ दिलेली आहे त्यांना, यावेळेस बरोबर राहतील तुमच्या.